नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता वल्लरी आणि मनोज दुसऱ्या डॉक्टरांकडे आलेले असतात. तेव्हा डॉक्टर मनोजचे रिपोर्ट्स चेक करू लागतात. रिपोर्ट्स बघितल्यानंतर डॉक्टरांना रिपोर्ट्समध्ये काहीतरी गडबड वाटते. त्यामुळे ते वल्लरी आणि मनोजला सांगू लागतात की या रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड नक्की आहे आणि हे नक्कीच कोणीतरी अनप्रोफेशनल माणसाने तयार केलेले दिसतात. या गोष्टीवर आता वल्लरी आणि मनोजला आश्चर्य वाटतं. तेव्हा वल्लरी म्हणते, कसं शक्य आहे हे डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात, व्हायला तर काहीही शक्य आहे. आता डॉक्टरांच्या बोलण्यावरून वल्लरीचा संशय खरा ठरलेला असतो. तेव्हा वल्लरीला आठवतं की ती जेव्हा मेडिकलमध्ये जाते तेव्हा मेडिकल स्टोअरमधला माणूस तिला सांगत असतो की या सगळ्या विटॅमिन्स आणि कॅल्शियमच्या गोळ्या आहेत. तेव्हा वल्लरी डॉक्टरांना त्या गोळ्या काढून दाखवते आणि म्हणू लागते की डॉक्टर, ह्या गोळ्या चेक करा ना, कारण मी जेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये गेले तेव्हा तिथला माणूस सांगत होता की ह्या सगळ्या विटॅमिन्स आणि कॅल्शियमच्या गोळ्या आहेत. तुम्ही प्लीज चेक करून सांगाल का? तेव्हा डॉक्टर गोळ्या बघून सांगतात की हो, हे खरं आहे. ह्या सगळ्या विटॅमिन्सच्या गोळ्या आहेत, पण एवढ्या सगळ्या गोळ्या घेतल्यानंतरही तुम्हाला बरं कसं वाटलं नाही, असं ते आश्चर्याने मनोजला विचारू लागतात. आता मनोजला त्याच्या पूर्वीच्या डॉक्टरांचं बोलणं आठवू लागतं. तेव्हा डॉक्टर त्याला विचारतात की तुम्ही गोळ्या व्यवस्थित वेळेवर घेतायत की नाही? त्यावर मनोज म्हणतो, हो डॉक्टर, तरीही मला त्रास होतोय. तेव्हा डॉक्टर त्याला म्हणतात, तुम्हाला आता घरी सांगण्याची वेळ आली आहे, कारण आता तुम्ही थोड्याच दिवसांचे पाहुणे आहात. तेव्हा मनोज म्हणतो की मी घरी सांगू शकत नाही, हा धक्का माझा बायको सहन करणार नाही. डॉक्टर, दुसरा काही पर्याय असेल ना यावर? म्हणजे दुसऱ्या देशात ट्रीटमेंट होऊ शकते का? तेव्हा डॉक्टर त्याला म्हणतात की नाही, आता ती वेळ निघून गेलीये. तितक्यात त्याच्या समोर असलेले डॉक्टर त्याला विचारू लागतात की तुम्हाला दुसरी कुठली गोळी चालू आहे का? त्यावर मनोज म्हणतो नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नीट आठवून बघा, म्हणजे एखादी गोळी मिस झाली तरीही असा त्रास होऊ शकतो. आता इकडे अण्णा केदार जेव्हा सकाळी झोपेतून उठतो तेव्हा प्रेरणा त्याच्या समोर बसलेली असते. तेव्हा अण्णा केदार तिला विचारू लागतो की प्रेरणा, तू झोपलीच नाहीस का ग रात्रभर? तुला काय लुक्काछिपी खेळायची का? असं म्हणत तो तिच्याजवळ रेंगाळत येतो आणि तिला हात लावतो. तेव्हा प्रेरणा घाबरते. आता अण्णा केदार तिला म्हणतो, एकतर तू रात्री जो काही प्रकार केला त्यामुळे माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. चल आता माझ्यासाठी चहा ठेव. त्यावर प्रेरणा नाही म्हणते. तेव्हा अण्णा केदार म्हणू लागतो, तू रोज रोज तेच करशील का? म्हणजे मी तुला काही काम सांगितलं की तू नाही म्हणायचं आणि मी तुला तो व्हिडिओ अजितला दाखवण्याची धमकी द्यायची? बस झाली तुझी नाटकं, असं तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की मला आता 2 कप चहा हवाय, चल जा पटकन. असं जेव्हा अण्णा केदार मोठ्याने ओरडतो तेव्हा प्रेरणा घाबरते आणि पटकन तिथून निघून जाते. आता इकडे अण्णा केदारचा फोन वाजू लागतो. त्यामुळे तो फोन जवळ येऊन बघतो तर पुष्पाचा फोन येत असतो. तेव्हा अण्णा केदार म्हणतो, माझी पुष्पा, असं म्हणून आता तो साईडला जाऊन फोन उचलून तिच्याशी बोलू लागतो. तेव्हा पुष्पा म्हणते की कुठं आहात तुम्ही? मी कालपासून तुम्हाला फोन करतेय. बरं तर बरं, फोन केल्यानंतर तुम्ही बोलत सुद्धा नाहीये. मी किती महत्वाची गोष्ट सांगितली होती तुम्हाला आणि त्यावर तुम्ही फोन ठेवला. तेव्हा अण्णा केदारला डाऊट येतो आणि तो तिला म्हणू लागतो, काल तर मी झोपलो होतो. आता अण्णा केदारच्या लक्षात आलेलं असतं की तो झोपल्यानंतर त्याचा फोन प्रेरणाने उचललेला असतो. त्यामुळे तो पुष्पाचा फोन कट करतो आणि प्रेरणाकडे किचनमध्ये येऊन विचारू लागतो की माझ्या फोनवर कुणाचा फोन आला होता का? तेव्हा प्रेरणा म्हणते, मला माहीत नाही. तेव्हा तो प्रेरणाचे दोन्ही हात पकडून म्हणतो, कोणत्या हाताने फोन उचलला होतास? असं म्हणून आता तो प्रेरणाचा हात पिळू लागतो. तेव्हा प्रेरणा ओरडत म्हणते, मी तुला सांगितलं ना की मला खरंच माहीत नाहीये. तेव्हा अण्णा केदार म्हणतो, जास्त शहाणपणा करू नकोस, खरं बोल. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते, मला तर माहीत होतं की तू नीच आहेसच, पण आता तुला ती नीच पुष्पा साथ देतीये. पुढे ती म्हणू लागते, ए अण्णा, तुला काय वाटलं? तू एवढं सगळं केल्यानंतर मी शांत बसीन? मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन. आणि एक लक्षात ठेव, एक ना एक दिवस तुझं खरं रूप जगासमोर येणारच आहे, तेव्हा तू हाल हाल होऊन मरशील. तेव्हा अण्णा केदार तिला धमकी देत म्हणतो, ए प्रेरणा, मला धमकी देतेयस का? माझ्या माणसांना पाठवून मी तुझ्या अजितचे किती हाल करू शकतो याची तू कल्पनाही करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर आता प्रेरणाला खूप भीती वाटू लागते. इकडे वल्लरी आणि मनोज जेव्हा घरी येतात
तेव्हा वल्लरी मनोजच्या गोळ्या पुन्हा पुन्हा चेक करत त्याला विचारू लागते की खरंच तुम्हाला एखादी एक्स्ट्रा गोळी नाहीये ना? तेव्हा तो म्हणतो अगं वल्लू खरंच नाहीये. तेव्हा ती कपाटात बघू लागते तर तिला कपाटात काहीच मिळालेलं नसतं. तेव्हा मनोज तिला म्हणू लागतो वल्लू अगं असं पॅनिक होऊ नको, माझ्यावर विश्वास ठेव. आता इकडे पुष्पा मनोजसाठी चहा ठेवत असते. तितक्यात वल्लरी तिथे येते. तेव्हा पुष्पा तिच्या हातातली एक पुडी काढून त्या चहामध्ये टाकत असते. हे जेव्हा वल्लरीच्या लक्षात येतं तेव्हा वल्लरी तिच्याजवळ जाऊन तिला आवाज देत म्हणते वहिनी. अचानक वल्लरी समोर आल्यामुळे पुष्पा खूप घाबरते आणि तिला विचारू लागते वल्लरी तुला काही हवंय का? त्यावर वल्लरी तिला म्हणते की माझी एक फाईल सापडत नाहीये, तीच बघायला आले होते. तेव्हा पुष्पा तिला म्हणते अगं इकडे कशी असणार, तुझ्याच रूममध्ये असेल बघ. आता वल्लरी जेव्हा तिथून जाते तेव्हा पुष्पाला चांगला घाम फुटलेला असतो. आता वल्लरी पुन्हा तिच्या रूममध्ये येऊन मनोजशी बोलत असते. तितक्यात पुष्पा मनोजसाठी चहा घेऊन येते आणि त्याला म्हणते भाऊजी हा घ्या चहा. तेव्हा मनोज तिला म्हणतो की वहिनी आता मला चहा घ्यायचा नव्हता. त्यावर पुष्पा म्हणते भाऊजी चांगले वेलदोडे टाकून चहा केलाय, तुम्हाला आवडतो ना? पुढे ती म्हणू लागते की मला वाटलं तुम्ही थकून आलात त्यामुळे मी तुमच्यासाठी पटकन चहा ठेवला. तेव्हा मनोज तिला म्हणतो की तुम्ही हा चहा वल्लरीला द्या. तेव्हा पुष्पा पटकन म्हणते नाही नको. तेव्हा वल्लरी तिच्याकडे बघू लागते. तेव्हा पुष्पा म्हणू लागते की वल्लरीला कॉफी आवडते ना, त्यामुळे मी दूध गरम करायला ठेवलंय, मी तिला कॉफी बनवून देते, तुम्ही हा चहा घ्या असा ती मनोजला आग्रह करू लागते. तेव्हा मनोज ठीक आहे असं म्हणून तिच्याकडून चहाचा कप घेतो. आता पुष्पा तिथून जेव्हा जाते तेव्हा वल्लरी मनोज जवळ येते आणि म्हणते की तुम्ही हा चहा प्यायचा नाहीये. तेव्हा मनोज तिच्याकडे बघू लागतो. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की तुम्ही आधी फ्रेश व्हा आणि मग नंतर मी तुमच्यासाठी चहा ठेवते. त्यामुळे मनोज आता चहाचा कप वल्लरीला देऊन फ्रेश होण्यासाठी आत जातो. तेव्हा वल्लरीला आठवतं की पुष्पाने सगळ्यांसाठी उपमा बनवला होता, तेव्हा मनोजसाठी स्पेशल मुगाच्या डाळीची खिचडी बनवली. आता पुष्पाचं वागणं वल्लरीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा ती विचार करू लागते की आपल्या माणसांवर संशय घेणं योग्य नाही, पण आता वेळच तशी आहे. त्यामुळे आता खरं काय हे जाणून घेण्यासाठी वल्लरी पुष्पाने बनवलेला चहा स्वतः पिते. आता इकडे अण्णा केदार चहाची वाट बघत बसलेला असतो. तेव्हा प्रेरणा हळूच येते आणि चहाचा कप टेबलवर ठेवते. तेव्हा अण्णा केदार तिला म्हणू लागतो प्रेरणा प्रेरणा अगं चहाचा कप हातात दे. इतक्यात दरवाजा वाजवण्याचा आवाज येऊ लागतो. तेव्हा प्रेरणा पटकन दरवाजाकडे पळत जाते आणि म्हणू लागते तिकडे बाहेर कोण आहे, प्लीज मला इथून सोडवा, मला एका माणसाने आत डांबून ठेवलंय. आता बाहेर उभा असतो रघु. तेव्हा रघु मुद्दामच तिला म्हणू लागतो मॅडम मी रघु बोलतोय, पण बाहेरून लॉक लावलंय आणि तुम्ही आत काय करताय? आता रघुचा आवाज ऐकल्यामुळे प्रेरणाच्या जीवात जीव आलेला असतो. त्यामुळे ती त्याला म्हणू लागते की रघु प्लीज काहीही करून दरवाजा उघड, देवासारखा धावून आलास बघ, मला एका माणसाने आत कोंडून ठेवलंय. आता बाहेरच्या लॉकची चावी रघुजवळच असते, पण तो मुद्दामच नाटक करत असतो आणि प्रेरणाला म्हणतो ठीक आहे मी काहीही करून आता लॉक उघडतो. पुढे तो विचारू लागतो की मॅडम आता बाहेरून तर लॉक खोललंय, पण आतूनही दरवाजा लॉक आहे का? तेव्हा प्रेरणाच्या लक्षात येतं की आतल्या लॉकची चावी ही अण्णा केदारकडे असते. तेव्हा ती अण्णा केदारकडे बघू लागते. अण्णा केदार तिच्याकडे बघून मोठमोठ्याने हसू लागतो. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.